हॅलो फ्रेंड्स, विद्या प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. समोर तुम्हाला थंबनेल दिसतच आहे की आजचं हे जे लेक्चर आहे हे आपण जो करंट रिलेटेड एक इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे दॅट इज नोबेल पारितोषिक 2021 साठीचे त्याबद्दलची जी माहिती आहे ती या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. यावर्षीचे जे नोबेल पारितोषिक आहे ते कुणाला मिळालेले आहेत, इव्हन प्लस पुरस्कारासंबंधीचे काही की पॉइंट आहेत, काही हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा जो करंट रिलेटेड जो टॉपिक आहे तो आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे राज्यसेवा कंबाईन असेल, इव्हन बँकिंग किंवा युपीएससी या प्रत्येक एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करंट रिलेटेड असा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि दरवर्षी याच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आयोगाकडून. ठीक आहे, पुरस्काराबद्दल आपण डिटेल जाणून घेऊयात. बघा, जर सुरुवात करायची झाली याच्यामध्ये तर हा जगातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जातं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याची सुरुवात कधी झाली होती तर 1901 साली सुरुवात झाली होती. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे. स्वीडिश वैज्ञानिक आहेत अल्फ्रेड नोबेल, त्यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात आणि त्यांनी या पुरस्काराची जी सुरुवात आहे म्हणजे त्यांच्या मृत्यूपित्यर्थ म्हणजे त्यांची डेथ झाल्यानंतर या पुरस्काराची सुरुवात झाली होती. मग या पुरस्काराची तरतूद कुठं केली होती तर त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पुरस्काराबद्दलची माहिती दिली होती आणि त्यानुसारच हा जो पुरस्कार आहे तो दिला जातोय. या पुरस्कारांचं जे वितरण आहे ते दरवर्षी 10 डिसेंबर या तारखेला केलं जातं. त्यानंतर पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर सुवर्ण पदक आहे म्हणजे गोल्ड मेडल आहे आणि 1 कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे जर आपण भारतीय रुपयांमध्ये जर सांगायचं झालं तर 8.27 कोटी आणि डॉलरमध्ये जर सांगायचं झालं तर 11 लाख डॉलर एवढ्यापर्यंत ही व्हॅल्यू जी आहे पुरस्काराची दिली जाते. दरवर्षी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातात तर टोटल 6 क्षेत्रे आहेत, 6 सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये हे पुरस्कार दिले जातात. ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये आहे, मेडिकल सायन्स आहे, वैद्यकशास्त्र साहित्यामध्ये आहे, लिटरेचरसाठी आहे, शांतता पीस आणि इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या 6 क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातोय. 1969 पासून स्वीडिशच्या मध्यवर्ती बँकेनं ज्याला स्वीडिश बँक म्हणून ओळखतात अर्थशास्त्रातील नोबेल देण्यास सुरुवात केलेली आहे. अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिकाची सुरुवात ही कधी झालेली आहे तर 1669 साली झालेली आहे. त्याचं औपचारिक द स्वेरिश रिस बँक प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. शांततेचा नोबेल जे आहे हे नॉर्वेजियन नोबेल कमिटी मार्फत ऑस्लो नॉर्वे येथून देण्यात येतं. बाकीचे 5 पुरस्कार जे आहेत हे स्टॉकहोम दॅट इज स्वीडन येथून देण्यात येतात. नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, हे खूप महत्वाचं आहे. पण याला काही एक्सेप्शन आहेत, काही अपवाद आहेत. काही सायंटिस्ट आहेत ज्यांना मरणोत्तर नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या विद्या प्रबोधिनीचं एक टेलिग्राम चॅनेल आहे, तिथं तुम्हाला ही माहिती मिळेल की मरणोत्तर पुरस्कार कुणाला दिले गेलेले आहेत, असे कोणते सायंटिस्ट आहेत ज्यांना मरणोत्तर नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि एकाच वेळी एकाच क्षेत्रासाठी 3 पेक्षा जास्त व्यक्तींना दिला जात नाही, म्हणजे मॅक्सिमम एक जो पुरस्कार आहे किंवा एका क्षेत्रासाठी 3 व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. पुरस्काराच्या इतिहासाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये बघा, अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 1897 साली त्यांचे मृत्यूपत्र जे होतं ते उघडून पाहण्यात आलं आणि 4 वर्षानंतर ते कायदेशीर असल्याचं सिद्ध झालेलं आहे. मग त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी जो काही संपत्ती त्यांनी कमावली होती त्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा त्यांनी नोबेल निधीसाठी ठेवला होता. कशासाठी तर नोबेल निधीसाठी. आणि हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 60 ते 70% रकमेचे 5 भागांमध्ये विभाजन करायला सांगितलं होतं आणि प्रत्येक क्षेत्रासाठी पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे ते काय केली जाते प्राइज स्वरूपामध्ये देण्याचं अल्फ्रेड नोबेल यांनी सुचवलं होतं. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं ही माहिती. त्यानंतर या मृत्यूपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिक द्यावीत याचंही विवेचन म्हणजे ते सुद्धा त्यांनी डिटेल अनालिसिस करून लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यानुसार हे पारितोषिक दिले जातात. मग या पारितोषिकाबद्दल जे ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे पारितोषिक दिलं जातं तर त्याच्याबद्दल आवश्यक
ते स्पष्टीकरण करणारे जे नियम आहेत आणि प्रशासकीय तपशील जो आहे हे मृत्यूपत्राचे जे विश्वस्त होते, त्यानंतर पारितोषिक देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, नोबेल यांचे कुटुंबीय यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वीडनचा जो राजा होता त्या राजाने 1900 साली याला काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. ही पुरस्काराबद्दलची एक माहिती आहे जी हिस्ट्री म्हणून आपण याला ओळखतो. पुरस्कार देण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तर बघा 6 सेक्टरमध्ये हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कार काही एकाच संस्थेकडून दिला जात नाही. मग त्याच्याबद्दल काय डिटेल माहिती आहे, तर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रान्वये म्हणजे त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये जसं लिहिलेलं होतं त्याच्यानुसार भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स यांची पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसकडे आहे. कशासाठी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या तिघांसाठी. त्यानंतर वैद्यकशास्त्राचे पारितोषिक कोण देतं, तर द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे आहे. साहित्याचं पारितोषिक कोण देतं, द स्वीडिश अकॅडमी देते. शांततेसाठीचं जे पारितोषिक आहे नोबेल पारितोषिक ते कोण देतं, तर नॉर्वेचे संसद जे आहे त्याला स्टोर्टिंग संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या 4 संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे असं नाहीये की फक्त एकच संस्था देते, हे पण आपल्याला डिटेल माहिती पाहिजे की पर्टिक्युलर फिजिक्स असेल, शांततेचं नोबेल असेल किंवा जर आपण वैद्यकशास्त्र मेडिकल सायन्स जर बघितलं तर ते पर्टिक्युलर कोण देतं हेही आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे नोबेल मिळवणारे दाम्पत्य कोण होते, म्हणजे असे कोण पती पत्नी आहेत ज्यांनी एकत्रितरित्या नोबेल पारितोषिक मिळवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मेरी क्युरी आणि पेरी क्युरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भौतिकशास्त्राचा नोबेल आहे 1903 मध्ये. त्यानंतर आयरीन जोलिये क्युरी आणि फ्रेडरिक जोलिये या दोघांना रसायनशास्त्राचं नोबेल आहे 1935 मध्ये. ग्रेटी कोरी आणि कार्ल कोरी वैद्यकशास्त्र मेडिकल सायन्सचं नोबेल पारितोषिक आहे 1947 मध्ये. मे ब्रिट मुसर आणि एडवर्ड आय मुसर यांना वैद्यकशास्त्राचं मेडिकल सायन्सचं पारितोषिक आहे 2014 मध्ये. अल्वा मेडाल शांततेचं नोबेल पारितोषिक आणि गुन्नार मेडाल अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. फक्त यांना जे आहे दोघांनाही मिळालंय पण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये. एका म्हणजे अल्वा मेडाल यांना शांततेचं मिळालेलं आहे तर गुन्नार मेडाल यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. एस्थर डफ्लो आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक 2019 साठी मिळालेलं आहे. नोबेल मिळवणाऱ्या भारतीय व्यक्तींचा जर विचार केला तर पहिले भारतीय व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर, ज्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक 1913 साली मिळालेलं आहे. त्यानंतर सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक 1930 साली मिळालेलं आहे. मदर टेरेसा आहेत शांतता पीस याचं नोबेल पारितोषिक 1979 मध्ये आहे. अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्स मधील अर्थशास्त्राचं जे नोबेल पारितोषिक आहे ते 1998 मध्ये मिळाले. त्यानंतर कैलास सत्यार्थी यांना शांततेचं नोबेल पारितोषिक 2014 मध्ये मिळालेलं आहे. हे भारतीय व्यक्ती आहेत. असेही काही भारतीय व्यक्ती आहेत जे भारतीय वंशाचे आहेत पण ते भारताचं त्यांचं नागरिकत्व नाहीये. त्याच्यानुसार डॉक्टर हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक 1968 मध्ये मिळालंय. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक 1983. V.S. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक 2001 साली. व्यंकटरमण रामकृष्णन यांना केमिस्ट्रीचं नोबेल पारितोषिक 2009 साली. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक 2019 साली. हे जे व्यक्ती आहेत हे भारतीय वंशाचे आहेत पण यांचं नागरिकत्व हे विदेशी आहे, परदेशी नागरिकत्व असे. भारतात जन्मलेले आहेत पण भारतीय वंशाचे नाहीयेत ते असे कोण व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, हे सुद्धा एक महत्वाचा की पॉइंट आहे बघा. त्यांचा जन्म भारतात आहे पण ते भारतीय वंशाचे नाहीयेत. असे आहेत रुडयार्ड किपलिंग ज्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक 1907 मध्ये मिळालंय आणि रोनाल्ड रॉस वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक 1902 मध्ये मिळालेलं आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल जर आपण माहिती बघितली तर त्यांचा जन्म आहे 31 ऑक्टोबर 1833 चा आणि त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1896 मध्ये. आताच आपण बघितलं की जे नोबेल पारितोषिकांचं जे वितरण आहे ते कधी केलं जातं तर 10 डिसेंबरला केलं जातं. म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूदिनी 10 डिसेंबरला या पारितोषिकाचं वितरण केलं जातं. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश शास्त्रज्ञ आहेत. कोणत्या देशाचे आहेत तर स्वीडन या देशाचे आहेत. स्वीडिश सायंटिस्ट आहेत.
काय काम केलं होतं त्यांनी, तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. कशाचा शोध लावलेला आहे, तर डायनामाइटचा. डायनामाइट काय आहे हे आपल्या सगळ्यांना आपण माहिती आहे. डायनामाइटचा शोध त्यांनी लावलेला आहे. त्यांना भरपूर संपत्ती जी आहे या शोधाच्या माध्यमातून मिळाली होती आणि त्याच संपत्तीचा एक मोठा हिस्सा त्यांनी जे काही सायंटिस्ट नवीन नवीन इन्व्हेन्शन नवीन शोध वगैरे लावतात तर त्याच्यासाठी तो जो हिस्सा आहे तो राखून ठेवला होता. 1958 साली 102 नंबरचं ॲटॉमिक नंबर 102 असणारं एक नवीन इलेमेंट मूलद्रव्य शोधलं गेलं प्रयोगशाळेमध्ये, ज्याला आपण आर्टिफिशियल इलेमेंट म्हणतो, कृत्रिमरित्या बनवलं गेलेलं इलेमेंट. तर त्या इलेमेंटला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असं नाव देण्यात आलेलं आहे. 102 नंबरचा आहे, ॲटॉमिक नंबर आहे त्याचा, झेडची व्हॅल्यू, तर ते अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. 2021चे जे नोबेल विजेते आहेत तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणते कोणत्या सेक्टरमध्ये देण्यात आलेले आहेत आणि पर्टिक्युलरली त्यांनी कशाचा शोध लावलेला आहे किंवा कोणती माहिती त्यांनी सांगितलेली आहे हे आपल्याला पर्टिक्युलरली माहिती पाहिजेत क्वेश्चन्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन सोडवण्यासाठी. वैद्यकशास्त्र मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर अमेरिकेचे वैज्ञानिक आहेत डेव्हिड जुलियस आणि अर्डेम पॅटापोशियन यांना 2021चा वैद्यकशास्त्राचा नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे. काय संशोधन केलेलं आहे त्यांनी, तर जुलियस आणि पॅटापोशियन यांनी तापमान स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे. त्यातून नवीन वेदनाशामके तयार करण्यासाठी मदत होणार आहे. खूप महत्वाचं असं संशोधन आहे. टेम्परेचर असेल, स्पर्श असेल, याच्या जे काही सेन्स आहेत, संवेदना आहेत, या मेंदूमध्ये कशा जनरेट होतात. आपल्याला नर्वस सिस्टीम बद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण त्या ऍक्च्युअलमध्ये ब्रेनमध्ये कशा नर्वस सिस्टीमद्वारे तयार केल्या जातात आणि त्याच्यामध्ये एक नवीन वेदनाशामक पेन किलर्स वगैरे जे आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्या संशोधनामध्ये किंवा त्याच्या उपचारासाठी वगैरे या संशोधनाचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी मदत होणार आहे. नेक्स्ट, उष्णता, थंडी किंवा यांत्रिक बल मेकॅनिकल फोर्स यांच्यातून मेंदूपर्यंत संवेदना कशा जातात आणि त्याचे विश्लेषण कसे केले जाते यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. हे आहेत 2 वैद्यकशास्त्राचे सायंटिस्ट. भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक यावर्षी 3 जणांना देण्यात आलेलं आहे. कोण आहे तर बघा, नोबेल समितीने भौतिकशास्त्रातील योगदानासाठी सिक्युरो मनाबे जपानचे आहेत, क्लॉस हॅसेलमन जर्मनीचे आहेत, तर जॉर्जिओ पॅरिसी हे इटलीचे आहेत. या तिघांना संयुक्तपणे भौतिकशास्त्राचं म्हणजे फिजिक्सचं नोबेल पारितोषिक जाहीर केलेलं आहे. त्यांनी काय स्ट्रक्चर किंवा कशाचा अभ्यास केलेला आहे तर आपलं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे किंवा कॉम्प्लेक्स असा फिजिक्स आहे त्याची रचना समजावून सांगण्यासाठी योगदान दिलेलं आहे. या तिघांना भौतिकशास्त्राचं नोबेल मिळालंय. केमिस्ट्री रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक यावर्षी 2 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. नवीन रेणू कार्बनी उत्प्रेरकांच्या मदतीने तयार करून हरित रसायनशास्त्राची पायाभरणी करणारे जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे बेंजामिन लिस्ट, तर प्रिस्टन विद्यापीठाचे डेव्हिड W.C. मॅकमिलन यांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे. असममितीय कार्बनी उत्प्रेरण यंत्रासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. एक डिव्हाइस आहे, एक यंत्र आहे जे काय करतं तर कार्बनचं जे स्ट्रक्चर आहे, असममितीय असं स्ट्रक्चर आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे या यंत्राद्वारे आपण मिळवू शकतो. त्या यंत्रासाठी केमिस्ट्रीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. संशोधनाबद्दल अजून थोडंसं माहिती सांगायची झाली तर संशोधनामध्ये एक्झॅक्टली काय आहे तर आतापर्यंत रसायनशास्त्रामध्ये धातू आणि वित्तंचके यांचे 2 उत्प्रेरक माहिती होते, पण या 2 वैज्ञानिकांनी रेणूंची विशिष्ट संरचना तयार करतानाच कार्बनी उत्प्रेरकीयकरणाची जी नवीन साधने शोधून काढलेली आहेत त्यातून रसायनशास्त्राची सुरुवात आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण म्हणतोय त्याची सुरुवात जी कार्बन केमिस्ट्री आहे किंवा कार्बनचा जो कंटेंट आहे त्याचा अभ्यास करून एक डिव्हाइस तयार केलेला आहे आणि शिवाय याचा उपयोग जो आहे हा औषध निर्मिती क्षेत्रातही याचा उपयोग होणार आहे. म्हणजे काही मेडिकल म्हणजे जे मेडिसिन्स वगैरे आहेत तर त्याच्या निर्मितीसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर हा डेफिनेटली होऊ शकतो आणि केला जाणार आहे. साहित्याचं नोबेल पारितोषिक जर बघितलं तर यंदाचं साहित्याचं नोबेल पारितोषिक हे टांझानियाचे
व्यक्ती आहेत जे ब्रिटन स्थित आहेत साहित्यिक अब्दुल रजाक गुरनाह यांना देण्यात आलेला आहे. आणि त्यांनी कशाबद्दल माहिती दिली होती त्यांच्या लिखाणाद्वारे, तर विस्थापितांवरील स्थलांतराचे गंभीर परिणाम जे असतात ते आपल्या लेखनातून त्यांनी मांडलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की करंटमध्ये जी अफगाणिस्तानाची सिच्युएशन होती त्याच्यामध्ये सुद्धा बरेच लोक विस्थापित झाले होते. तर अशा पद्धतीचं विस्थापन जे होतं त्याचा जो गंभीर परिणाम होतो त्या पर्टिक्युलर व्यक्तींवरती असेल, त्या देशावरती असेल आणि ज्या विस्थापन झालेले सुद्धा देश असतील, अशा गंभीर परिणामांचं लेखन या साहित्यिकांनी अब्दुल रजाक गुरनाह यांनी केलेलं आहे आणि त्यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. शांततेचं नोबेल पारितोषिक यावर्षी दोघांना देण्यात आलेलं आहे. कोण आहेत ते, तर फिलिपाईन्समधील पत्रकार आहेत मारिया रेसा आणि रशियातील एक पत्रकार आहेत दिमित्री मॅरतोव यांना 2021चा शांततेचा नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. कशासाठी काम केलेलं आहे त्यांनी, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे संपूर्ण आतापर्यंतचे 5 आपण सेक्टर्स पाहिले. याच्या पुढे इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये जे 3 सायंटिस्ट आहेत ज्यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते आहेत अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ ॲग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स. या तिघांना अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर झालेलं आहे. काय काम केलेलं आहे किंवा कशाचं संशोधन केलेलं आहे, काय माहिती त्यांनी दिलेली आहे, तर बघा, कामगार बाजारपेठेवर किमान वेतन, स्थलांतर, शिक्षण यांचा होणारा परिणाम यांच्या अभ्यासासाठी त्यांनी शास्त्रीय पद्धत शोधलेली आहे. कशासाठी, तर कामगार बाजारपेठेवर किमान वेतन काय असावं, स्थलांतर, शिक्षण यांचा होणारा परिणाम याचा अभ्यास यांनी केलेला आहे. अशा पद्धतीचं हे नोबेल पारितोषिक यंदाचे 2021 साठीचे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला याची जर PDF हवी असेल तर विद्या प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला याची PDF सुद्धा अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनेल आहे विद्या प्रबोधिनी कोल्हापूर, तिथून तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि एक्झामसाठी तुम्हाला डेफिनेटली या करंटची माहिती जी आहे ती खूप बेनिफिशियल ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.